महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांचे अधिकारी जर महासभेत समाधानकारक उत्तर देऊ शकत नसतील तर नगरसेवकांना महासभेच्या कामकाजाचं प्रशिक्षण देण्यात आलंय। तसं प्रशिक्षण अधिकाऱ्यांनाही देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाची सोमवारच्या महासभेत कानउघडणी केली। महापौरांच्या या भूमिकेला सभागृहानंही स्वागत केलंय। सोमवारी झालेल्या महासभेत प्रश्न उत्तराच्या तासादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रश्न विचारला होता। यावेळी प्रशासनाच्या वतीने भगत यांना समाधानकारक उत्तर देण्यात आलं नव्हतं। याबाबत भगत यांनी महासभेत नाराजगी व्यक्त केली, मात्र त्यानंतरही उपायुक्त जीजी कोदेपुरे यांच्याकडून त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आलं नाहीये। अखेर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यात हस्तक्षेप करत भगत यांच्या प्रश्नाबाबत मंगळवारी महापौर दालनात बैठक घेऊन माहिती द्यावी अशी सूचना केली। यावर सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी प्रश्न उपस्थित केला की एखाद्या नगरसेवकाला त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर महासभेत प्राप्त झाले नाही तर त्यावर पुढील प्रक्रिया काय असेल, असा प्रश्न उपस्थित केलाय। यावर सचिव मनीष जोशी यांनी सांगितले की जर एखाद्या सदस्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर महासभेत प्राप्त झालं नाही तर तो सदस्य पुढील महासभेत त्यावर पूरक प्रश्न उपस्थित करू शकतो, असं उत्तर दिलंय। यावर शिंदे शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी सांगितले की मुळात महासभेत किती प्रश्न विचारायचे यावर मर्यादा हवी। एका महासभेत 25 ते 30 प्रश्न जर विचारले तर कामकाज कसं चालणार। त्यातही अधिकारी सदस्यांच्या उत्तराची समाधानकारक उत्तर देत नाही। परिणामी केवळ नगरसेवकांच्या प्रश्न उत्तरांसाठी वेगळी महासभा आयोजित करावी अशी सूचना केली। अखेर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावर भाष्य करत सांगितले की जर अधिकारी वर्ग नगरसेवकांच्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरं देत नसतील तर ज्याप्रमाणे नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलंय तसंच प्रशिक्षण आयुक्तांनी अधिकारी वर्गांसाठीही आयोजित करावं अशी सक्त सूचना महापौरांनी महासभेत केली आहे। च्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या निर्णयाची चर्चा आता ठाण्यातही होताना दिसते। मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरातील पानटपऱ्या, चिकन मटन दुकाने या आदींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। त्याच धर्तीवर ठाण्यातही अशाच प्रकारच्या कारवाईची मागणी आता जोर धरू लागली। ठाणे महापालिकेच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून त्या या विषयाचा सातत्यानं पाठपुरावा करत असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे हा विषय महासभेत चांगलाच गाजला। ठाणे शहरातील शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांच्या 500 मीटर परिसरातील पानटपऱ्या, चिकन मटन दुकाने, चायनीज स्टॉल्स तसेच इतर अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महासभेत करण्यात आली। यावर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उत्तर देताना येत्या काळात संबंधित अनधिकृत व्यवसायांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। दरम्यान या विषयावर शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे, राकेश शिंदे तसेच नगरसेविका शीतल ढमाले, भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व परीक्षा सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पाहूयात। मला वाटते की मी काल महासभेमध्ये औचित्याचा मुद्दा मांडून ते फक्त वाचायला लावलं, पण माझी ही मोहीम आहे ही गेल्या 7-8 वर्षापासून आहे। ही फक्त कालची नाहीये। तुम्ही मी तुम्हाला सगळ्यांना पेपर देते की पोपट पान टपऱ्यावरची मोहीम आहे, ही मी गेल्या 7-8 वर्षापासून आहे। पण मला वाटतं गेल्या 4 वर्षाचा जो गॅप झाला त्यामध्ये हे सगळं पान टपऱ्या जास्त वाढलेले आहेत। आपण म्हणतो ठाणे हे सुसंस्कृत ठाणे आहेत, सुसंस्कृत म्हणजे शिक्षणाचं ठाणं आहे। पण आज ह्या ठाण्यामध्ये काय झालंय, शाळेच्या बाहेर पानटपऱ्या, धार्मिक स्थळांच्या बाहेर पानटपऱ्या आणि कुठेतरी मनाला खंत होती, पेपर लेटर देत होती, कमिशनरला देत होती, परत माझी मोहीम चालू आहे। पण कुठेतरी तामिळनाडूचे मुख्यमंत्र्यांचा मी एक आदेश ऐकला की त्यांनी पहिलाच निर्णय घेतला की तामिळनाडूमध्ये जेवढ्या शाळा, धार्मिक स्थळं, हॉस्पिटल हे जे आहे तिकडे पानटपऱ्या, आपल्या ज्या चायनीजच्या गाड्या हे सगळ्यांना त्यांनी हटवायला सांगितलं आणि ही मोहीम मला जोरात चालू आहे।
तर तसंच मी लगेच ते निवेदन मी आपल्या ठाण्याचे जे उपमुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या ठाण्याचे जे मेन आहेत त्यांना मी निवेदन दिलं की शिंदे साहेब म्हणे की तुम्ही थलपती सारखे एक जर नेतृत्व आपण दिलं एक आज शासनाने तर मला वाटतं महाराष्ट्र पण ते करता करता मला वाटते की त्यांच्यापर्यंत ते लेटर पोहोचलंय की नाही माहिती नाही कारण त्यांचा आन्सर पण मला आला नाही पण मी एक मागणी केली की जाऊ द्या महाराष्ट्र पहिले मी माझं ठाणं सुधारते माझा प्रभाग सुधारते म्हणून काल मी एकदम औचित्याचा मुद्दा टाकून आणि मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही हा मुद्दा खूप धरून ठेवला मला वाटते जोपर्यंत पांढरपऱ्या हालत नाही मी कुठलंच उपोषण करणार नाही मी कुठलीच परत लक्षवेधी मांडणार नाही पानटपरीवरती मी आता आयुक्तांना आणि प्रशासनाला सांगितले की मी आता ही मोहीम राबवणार माझी टीम तयार करणार तरुणांची आणि ह्या तरुणांना आपण बोलतो व्यसनमुक्तीचे सगळे आपण म्हणतो पण कारवाई व्हायलाच पाहिजे मी असं नाही म्हणते की 18 वर्षाच्या मुलांना आपण काही बोलू शकत नाही पण हे शाळेपासून जे ज्युनियर केजी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डची मुलं ज्या धार्मिक आपण धार्मिक स्थळ म्हणजे काय म्हणतो पालाई देवी माझ्या प्रभागात होते आपण एक देवीचं स्थान गणपतीचं त्याच्या बाहेर काही पांढरपऱ्या हे काय बघतो की आपल्या नातवंडांना आपण आपल्या मुलांना आपण घेऊन जातो जेजेवाला करा गणपती स्तोत्र करा आणि बाहेर येऊन ते काय बघतात आज तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर आज हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस त्याची मानसिकता काय असते तर त्यांनी अजून येऊन तिकडे ते पानपिढ्या हे करायचं तुम्ही प्रत्येक आज कॉलेज कॉलेज शासन आपलं आहे ना शासनाने ते हटवा ना त्याला जेकडे जाऊन द्यायचे असेल तर पिऊ शकतो पण जर कॉलेजच्या बाहेर ह्या पानटपऱ्या हल्ला कारण नाही चालणार मला सगळ्याच्या चायनीजच्या गाड्या आहेत की ह्याच्यामुळे तुम्ही बघा हे चायनीजच्या गाड्या आपण बोलतो की रात्री 11 नंतर हा होतोच असतो आपण सगळ्याला नियम करतो हे 11 नंतर हे मोटर बाईकवर तुम्हाला माहिती आहे हे मोटर बाईकवर आपणच ते स्टॉल जर 10 नंतर आपण त्यांना नियम दिले की 10 नंतर एक पण स्टॉल नाही लागायला पाहिजे तर मला वाटते ती बाईकवरती ह्या तरुणांचं पण ह्याच्यामध्ये निधन झालेलं ऍक्सिडेंट होतो कुठेतरी ड्रिंक करतात मदपान पण जर कुठेही स्टॉलच नसतात 10 नंतर तर ते कुठेतरी त्याची आई घरी वाट बघते ती घरीच जाणार ना मुलं पण या सगळ्यामध्ये आम्ही पोलीस उपायुक्तांना ज्यावेळेस प्रश्न केला त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की महापालिका जर अशा प्रकारची कारवाई करत असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करू पोलीस आयुक्तांना या संदर्भात काही आपण निवेदन देणार आहात मी निवेदनाची फाईलच आहे माझ्याकडे जवळजवळ मला ते 1000 पानं झाली असेल पण बघा प्रत्येकाला आपल्या कामाचं जे उपमुख्यमंत्री करू जे नियम आहेत त्यांना आहेत ते उपमुख्यमंत्री नाही कधी प्रत्येक परिवहन मंत्री जे करू शकतात ते आरोग्य मंत्री नाही करू म्हणजे सगळ्याला आयुक्त जे करू शकतात ते तर मला असं वाटते की सगळ्यांना आहे कारण पोलिसांचे एक नियम आहेत ते पानटपऱ्या उचलून जमीनदोस्त करू शकत नाही ते बंद करायला लावू शकतात 10 नंतर तिकडचं तर मला वाटते की प्रशासनाने ती उचलली आणि ती उद्ध्वस्तच करून टाकली कारण प्रशासन काय करतं आम्ही इकडे बोंबाबोंब करतो आम्ही सगळं म्हणजे नवीन तरुण पिढीसाठी काहीतरी आव्हान करतो आणि हे उचलतात आणि लगेच अर्ध्या तासांनी ती सुटते आणि नंतर तोच माणूस आमच्या समोर ती टपरी चालू करतो पण ते तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आता काल आयुक्तांनी मला वाटते की आयुक्तांकडे किंवा 4 वर्ष नाही 7-8 वर्षापासून मी इथं हे म्हणजे तेव्हा मी ही लक्षवेधी आधी लावलेली आहे आता हे 4 वर्ष प्रशासनाकडे होतं प्रशासन आता आम्ही परत मी मोहीम चालू केलेली आहे आणि नवीन जनरेशन येते काय 4 वर्षामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आपल्या पक्षाचे होऊन गेलेले आहेत 7-8 वर्षांपासून आपण ही मागणी करताय त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जर आदेश काढला असता तर तेव्हा तो प्रश्न तेव्हा मला वाटतं कोणी मागणी पण केली नसेल काय हे नाही पण आम्ही तेव्हा आमच्या स्तरांपर्यंत चालवत होतो बघा माझं उपवन परिसर आहे प्रभाग क्रमांक 5 आहे आता ज्या त्या ह्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालत होतो जसं येऊरला तुम्ही होतं की पब पार्ट्या कोठारी कंपाऊंडचा पण विषय मीच मांडलेला होता हे बरेच विषय मोबाईल टॉवरचे विषय पण मीच मांडलेले होते ज्या बऱ्याच चांगल्या म्हणजे पण ह्याच्यावरती सारखं काय बोलत प्रशासनाला पण आहे ना त्याचे अधिकार आहेत त्यांनी वापरावे पण ते काय करतायत मला त्यांना काही सुचवायचं नाही मी काल आयुक्त आणि महापौरांना सुचवलंय मी उपमुख्यमंत्र्यांना पण सुचवलं आता तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा सुचवते आहेत पण मी माझं प्रभाग मला जिकडे काही शाळा धार्मिक स्थळं हॉस्पिटल ह्याच्या अवतीभोवती मला जर पानटपऱ्या दिसल्या तर मी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नाही करणार उद्ध्वस्त करणार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की मोठ्या प्रमाणात प्रदूषण जे आहे ते वाढत चाललेलं आहे त्याचा सर्वाधिक धोका आता
दिवा असेल, मुंब्रा असेल किंवा कळव्याला बसणार आहे. त्याचं कारण देखील आहे की चुवा ब्रिजच्या आसपासच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात खारफुटींची कत्तल होते, त्यावर डेब्रिस टाकलं जात आहे. त्यावर देखील हा एक मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे महासभेमध्ये. हा मुद्दा मला 3 महिन्यापासून उपस्थित करायचा होता, पण ठीक आहे. आता काल महासभेत माझा प्रश्न घेतला. मी खूप आभारी आहे की माझा प्रश्न घेतला काल. आणि कसं आहे की मुंब्रा दिवा बेल्ट जुआपूरच्या मागे इलिगल डम्पिंग होत आहे असा माझा आरोप आहे. आणि हे जे लँड माफियाज आहे ना, बघा माझ्याकडे ना हे आहे आर्टिकल्स आहे की कसं त्या लोकांचं ना असंच पॅटर्न आहे. जिथे जिथे मँग्रोव्ह असतात ना, तिथे ते लोक पहिला भरणी करतात की म्हणजे मँग्रोव्ह शुड डाय, अँड देन आफ्टर फ्यू इयर्स तिथे इलिगल बांधकाम होऊन जातात. मग दिस इज द पॅटर्न ऑफ लँड माफियाज. तर मला असं आन्सर मिळालं होतं की सम पार्ट ऑफ इट इज नॉट अंडर टीएमसी. ठीक आहे, वन विभागाचा विषय आहे, वन विभागाने गुन्हा दाखल केलाय. तर माझी मागणी होती की जर गुन्हा दाखल केलाय तर मला जरा डिटेल्स द्या गुन्हा दाखल केलाय तर. आणि टीएमसीने का गुन्हा दाखल नाही केला अंडर पॉल्युशन ऍक्ट? अंडर पॉल्युशन ऍक्ट टीएमसीने गुन्हा दाखल का नाही केलाय? कारण पवईवरून मुलुंडवरून एवढी मोठी मोठी ट्रक्स येतात डेब्रिज घेऊन आणि काय सगळं मलबा घेऊन आमच्या शहरात येतात. ठाण्याची बाउंड्री, ठाण्याची हद्दी आहे ना, मुंब्रा दिवा पण ठाण्याची हद्दीत आहे ना, ते जे जागा आहे ते ठाण्याची हद्दीत आहे. आपल्या शहरात कुठून कुठून एवढी मोठी मोठी ट्रक्स येतात. आणि मुंब्रा शहराचा जे करोडो रुपयाचा रस्ता आहे, ठाणे महानगरपालिकेचा रस्ता आहे ना, तो रस्ता कोणाचा आहे? आपला रस्ता आहे. आपण पैसे खर्च केले ना तिथे, ठाणे महानगरपालिकेने पैसे खर्च केले तिथं. तर आपला रस्ता खराब केला, मग ह्याचा जबाबदार कोण आहे? आणि खराब केल्याने शहरात एवढं पॉल्युशन वाढलंय, त्याचा जबाबदारी कोण घेणार आहे? मग त्यासाठी आपण ऍज टीएमसी अंडर पॉल्युशन ऍक्ट आपण गुन्हा का नाही दाखल केला? आपली पण जबाबदारी आहे ना की इफ इट्स इन फ्रंट ऑफ आवर आईज. मी कधी खूप प्रश्न टाकलं होतं, किती दिवस झाले मला प्रश्न टाकून. आणि काल महासभा होती, मग त्या पिरियड मध्ये म्हणजे 10 दिवसा एक आठवड्याचा पिरियड होता. तो आठवड्याच्या पिरियड मध्ये आपण तिथे जाऊन कारवाई का नाही केली? ट्रक्सला कॉन्फेस्टिकेट का नाही केलं? अंडर पॉल्युशन ऍक्ट आपण का नाही गुन्हा दाखल केलं? आपली पण जबाबदारी आहे. आता एवढी मोठी लक्षवेधी आहे ठाणे महानगरपालिके, आता वर सभा चालली आहे आणि तिथे एवढी मोठी लक्षवेधी आहे जे आता पावसात जे सगळं फ्लड झालं आणि एवढं लँडस्लाइड झालं, हे ते जे सगळं म्हणजे आपलं माहिती आहे की ठाण्यात कसं काय झालं होतं. इफ ऍट वन पॉइंट इफ वी आर लेटिंग मँग्रोव्ह डाय लाईक दिस, ऑफकोर्स पुढच्या येणाऱ्या जे पाऊस आहे तर काही वर्षांनंतर तर पूर्ण मुंब्रा आणि देवा फ्लडेड होणार आहे. कारण खाडी कमी झाली आहे तिथे. मँग्रोव्ह इज वन ऑफ द बिगेस्ट रिझन ज्यामुळे फ्लड कंट्रोल नाही होणार आहे. मग याची जबाबदारी कोण घेणार? आज आपल्या डोळ्याच्या समोर आहे तर काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. मला कळतंय, मला मान्य आहे वन विभागाचा विषय आहे, महसूल डिपार्टमेंटचा विषय आहे, याचा विषय आहे, त्याचा विषय आहे, ठीक आहे, मला मान्य आहे. पण ऍटलीस्ट सम थिंग्स आर अंडर अवर कंट्रोल. तर माझी विनंती होती, मी सभागृहाला विनंती केलं, मी माननीय महापौर मॅडमला विनंती केलं, आयुक्त साहेबांना विनंती केलं, सभागृह नेत्याला विनंती केलं आणि विरोधी पक्ष नेत्याला मी विनंती केलं की आपण सगळं उपमहापौर साहेबांना मी विनंती केलं की संबंधित अधिकाऱ्याला घेऊन आपण सगळं तिथे जाऊया आणि मँग्रोव्हची जी कत्तल होत आहे आणि ज्यामुळे होत आहे, जे लोक इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अनधिकृत होल्डिंग बाबत देखील प्रशासनाला तुम्ही धारेवर धरलेलं होतं, काय नेमकं तुम्ही? होर्डिंगचा तर कसं आहे ना भाऊ, मला खूप जरा मी जेव्हा बोलायला चालू केलं तर जरा कसं आहे की खूप घंटी वाजत होती की मला वेळ खूप जास्त आहे आणि काही लोकांना बोलायचं होतं. तर मी फक्त 2 मिनिटात माझं संपवलं की आपल्याला पण माहिती, मी त्यांना विचारलं होतं की व्हॉट इज द गाईडलाईन ऑफ हाईट, विड्थ अँड लेंथ ऑफ अ होर्डिंग. मला आन्सर भेटलं की 40x30 ची गाईडलाईन आहे. पण आपण काही होर्डिंगला 113, 150, 160 फीटची होर्डिंग आपल्याला बघायला भेटते. चला आपण मुंब्रानी घोडबंदरला जाऊ, माझ्यासोबत तुम्ही सगळं चला. आणि मी त्यांना सांगितलं की आपण मुंब्रा से घोडबंदर जाते, घोडबंदर से मुंब्रा आते वापस से. तो फिर आपल्याला बघायला भेटेल की किती मोठी मोठी होर्डिंग्स आहे आणि किती प्रायव्हेट लँड, फुटपाथ आणि नाल्यावर पण किती मोठी मोठी होर्डिंग लागली. मग ह्याच्यावर पण मला आश्वासन मिळालंय, हे तिघी गोष्टीवर मला आश्वासन असं मिळालंय की आपण लवकरात लवकर
महापौर मॅडमनी मला आश्वासन दिलंय, आयुक्त साहेबांनी मला आश्वासन दिलंय की या तिघी गोष्टीवर लवकरात लवकर राऊंड अप होणार आहे आणि जशाप्रमाणे कारवाई पाहिजे तशाप्रमाणे कारवाई पण होणार. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.